4 प्रकारचे माणसं शास्त्राने सांगितले, 4 प्रकारचे. आता मी प्रकार सांगतो, तुम्ही विचार करा आपण कुठल्या प्रकारामध्ये बसतो. स्वतःचं ऑब्झर्वेशन स्वतःने करायला पाहिजे. यामध्ये काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही मुमुक्षु आहेत, तर काही मुक्त आहेत. महाराज विठ्ठल विठ्ठल काही पामर आहेत. आता पामर म्हणजे काय? तर पामर म्हणजे ज्याला काय खावं कळत नाही, काय प्यावं कळत नाही, कुठे बसावं कळत नाही, कुठे काय बोलावं कळत नाही. सरळ सरळ सांगू का तुम्हाला, चाणक्याने पामराची व्याख्या अशी केली, मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. हे पामर लोक, ज्यांना काहीच कळत नाही. पशुला सुद्धा काहीतरी कळतं, पण ह्या माणसांना काही कळत नाही. हे पामर आहेत, काहीच कळत नाही महाराज, काहीच कळत नाही. आपण यांना मूर्ख म्हणतो, पण मूर्खापेक्षाही गेलेली केस आहे. हे माणसं नसून चाणक्य म्हणतोय, आचार्य चाणक्य म्हणतात मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. हे मनुष्य नसून 2 पायाचे मृग म्हणजे हरिण आहेत, जे आपल्याला विचरण करताना दिसत आहेत. ह्या पामराला तुम्ही किती उपदेश करा, ऐकत नाही. किती उपदेश करा महाराज, किती उपदेश करा. मूर्खाला तुम्ही किती उपदेश करा, मूर्खाला तुम्ही किती सांगा, माळ घाल पंकज महाराज, माळ घाल. ते तुमची आमची माळ तोडायला मागं पुढे पाहत नाही. ते स्वतः तर घालत नाही, पण तुमची तोडल्याशिवाय राहत नाही, नाही का? असा प्रसंग आहे पहा. एक जंगलामध्ये फार सुंदर गोष्ट आहे. संस्कृतामध्ये ही गोष्ट आहे, मी तुम्हाला मराठीत सांगतो. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि एका आंब्याच्या झाडाखाली पाऊस सुरू आहे. चांगला पाऊस, जोरदार पाऊस सुरू आहे. आणि एका आंब्याच्या झाडाखाली एक वानर, वानर कळतं ना? वानर म्हणजे कळतं की नाही? कळतं ना? वानर काय होते बेटा? वानर म्हणजे माकड. बरं, माकड. आमच्याकडे त्यांना वानर म्हणतात किंवा बंदर म्हणतात, आणि शुद्ध मराठी भाषेत मंकी म्हणतात. शुद्ध मराठी भाषेत मंकी म्हणतात, नाही का? वानर, बंदर ते असं कापत होतं, थरथर थरथर कापत होतं. पाण्याने भिजलेलं होतं, कडाक्याची थंडी पडलेली आहे, आणि ते वानर असं त्या झाडाखाली बसलेलं आहे आणि थरथर थरथर कापतोय. वर एक चिमणीचं घरटं होतं, आणि चिमणा आणि चिमणी, पंकज महाराज, चिमणा आणि चिमणी आपल्या घरट्यामध्ये मस्त हातामध्ये भजे करतात ना? भजे करतात की नाही? पकोडे, पकोड्याची प्लेट आहे, दुसऱ्या हातामध्ये कॉफीचा मग आहे, आणि मस्त चुस्की घेत घेत मस्त पाण्याचा आनंद घेत आहे. चिमणा म्हणतोय चिमणीला, बघ काय पाऊस पडतोय, का पाऊस पडतोय, आनंद घे, पावसाचा आनंद घे. पण चिमणीचं लक्ष त्या पकोड्यातही नाही आणि त्या कॉफीमध्येही नाही. चिमणीचं लक्ष गेलं त्या माकडाकडे, त्या वानराकडे. चिमणी म्हणतोय चिमण्याला, अहो जरा बघा ते माकड कसं थरथर कापतंय, थंडी वाजतंय, आपण आपल्या घरात त्याला घ्यायचं का? चिमणा म्हणतोय, बाई जास्त येल नको पाडू. आपली मराठी भाषा. त्याचं शरीर पा केवढं मोठं, आपलं घर पा, त्याचा हातही आपल्या घरात येणार नाही. फालतूचे कामं करू नको, त्यापेक्षा त्याला काय करायचं करू दे. तू छान कॉफी बनवली आहे, कॉफीचा आनंद घे. पुन्हा चिमणी म्हणाली, नाही हो मला बरं वाटत नाहीये, मी जरा जाऊ का? जाऊ का? चिमणा म्हणे, बाई ऐक ऐक, जाऊ नको जाऊ नको. पण ते ऐकन तर चिमणी कुठली, ती ऐकायला तयार नाही. चिमणा म्हणे जाऊ नको. चिमणी म्हणे नाही थांबा मी जरा येते. आणि ती गेली ना कुठे? माकडाजवळ. माकडे साहेबाजवळ गेली आणि सांगितलं, ओ माकड दादा, ओ वानर दादा. माकड थरथर थरथर कापत होतं महाराज. तो घाबरलेला होता, भीतीने ग्रासलेला होता म्हणा, किंवा कुठेतरी मनावर ताण होतं. त्याने असं बघितलं, दुर्लक्ष केलं. पुन्हा चिमणीने आवाज दिला, ओ माकड दादा मी तुमच्याशी बोलते, बोला जरा माझ्याशी. माकड म्हणाले, बाई सध्या बोलण्याची स्थिती माझी नाहीये, मी बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. तुला काय बोलायचं असेल ते उद्या बोल, मी माझा नंबर देतो, मोबाईल नंबर देतो, काय बोलायचं व्हॉट्सअप कर.
चिमणी म्हणे नाही नाही आत्ताच बोलायचं आहे. तरी वानर पहिलेच रागावलेला, तो म्हणे बाई आता नको बोलू, आता नको बोलू. चिमणी म्हणे नाही नाही बोलणार, बोल काय बोलायचं असेल. चिमणी म्हणे दादा एवढे मोठे झाले, एवढे मोठे झाले, पण आजपर्यंत एक घर नाही बांधलं. हा, एक घर नाही बांधलं. आता पहा बरं, तुम्हाला जर घर असतं तर तुम्ही घरामध्ये असता, तुमची फॅमिली असती, फॅमिलीसोबत तुम्ही आनंद उठवला असता. हा, आता किती छान झालं असतं, पण एक घरही नाही बांधू शकले. वानर म्हणे बाई बांधाचा निर्णय झालाय, चोहट्टा बाजारमध्ये प्लॉट घेतलाय, कॉन्ट्रॅक्टर बोलवलाय, आर्किटेक्ट बोलवलेलं आहे, घराचं प्लॅनिंग झालेलं आहे, सगळे कॉन्ट्रॅक्ट देऊन चुकलेलं आहो, आता फक्त बांधायचं काम तेवढं शिल्लक राहिलेलं आहे. चिमणी म्हणे असं कुठं होतं काय? ताण लागल्यावर कोणी वीर खणतं काय? वानर म्हणे बाई तुझं सगळं बरोबर आहे, पण आता शांत राह ना जरा. ते अशांत राहायला तयारच नाही. ते म्हणे घर बांधायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. माकडाला आला राग. माकड म्हणे बाई तू घर बांधलाय का? म्हणे हो, 3rd फ्लोअरला माझा प्लॉट आहे, फ्लॅट आहे, त्या फांदीवर दिसते ना तो माझा फ्लॅट आहे. असं म्हणे हो. तू कोणता कॉन्ट्रॅक्टर बोलवला, कोणता आर्किटेक्ट बोलवला, कसं घर बांधलं, डिझाईन कशी आहे, चल बरं दाखव बरं तुझं घर. म्हणे चला. बाईसाहेबांनी त्याला घरी नेलं. म्हणे कुठं आहे घर? म्हणे हे माझं घर. हे तुझं घर? म्हणे हो. काहीच केलं नाही महाराज वानरांनी, एक हात मारला आणि चांगलं घर तोडून टाकलं. काय उपयोग झाला? आता मला सांगा, उपदेश काय वाईट होता काय? उपदेश वाईट होता? बोला हो बोला. नाही ना, वाईट उपदेश नव्हता, पण वाईट माणसाला होता. म्हणून कधी कधी ह्या अशा मूर्खांना उपदेश करणं चुकीचं असतं. विषयी पामराला तुम्ही उपदेश करू शकत नाही, कारण तो ऐकण्याच्या पलीकडे आहेत महाराज, तो ऐकू शकत नाही. दुसरा वर्ग आहे माणसातला हा विषयामध्ये इतका गुंग झालेला आहे. विषयाचा भरपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. माणूस विषयामध्ये इतका गुंग झालाय, इतका गुंग झालाय की त्याला विषय सोडून दुसरं काहीच आवडत नाही. व्यसनी माणूस व्यसनामध्ये इतका व्यसनाधीन झालेला आहे की त्याला व्यसनाचं आपण कितीही सांगितलं की दादा रे दारू पिऊ नको, दारू पिऊ नको, दारू पिऊ नको, पण ते ऐकत नाही. कवी वर्णन करतोय, या दारुड्यांना सांगताय, एक कवी इतकं छान वर्णन करतोय. दारूचा नित्य घोटा, घट घट करीतो पार एक एक लोटा, पोरा बाळास तोटा, धडनच पुरते अन्न वस्त्रास तोटा, बापा वरी राग मोठा. हे दारुड्याचं वर्णन आहे. बापा वरी राग मोठा, आई वरी नित्य घेऊनी सोटा. बापावर राग मोठा आणि आईवर नित्य घेऊनी सोटा. ऐसा खट्याळ मोठा, हर हर विधीने काय निर्मिला गोटा. दारुड्या माणसाला, दारू पिणाऱ्याला गोटा म्हटलंय महाराज. हे विषयी माणसाला किती उपदेश करा ते ऐकत नाही, कारण विषयाच्या पलीकडे त्यांची बुद्धीच जात नाही. विषयी. तिसरा प्रकार आहे हा मुमुक्षूचा. आता मुमुक्षूची व्याख्या बऱ्याच शास्त्रकारांनी, दर्शनकारांनी वेगवेगळी केलेली आहे, पण साधी व्याख्या सांगतो. मोक्ष इच्छेसी इति मुमुक्षः. जो मोक्षाच्या मार्गाला लागलेला आहे, जो मुक्त होण्याच्या मार्गाला लागला आहे, त्याला म्हणतात मुमुक्षु. आणि चौथा प्रकार आहे मुक्त. मुक्त म्हणजे जे मुक्त झाले त्यातही 2 प्रकार, एक नित्यमुक्त आणि एक बद्धमुक्त. पण या अभंगामध्ये जो भावार्थ आहे किंवा अभंगामध्ये जो उपदेश आहे तो नेमका कुणासाठी? तर हा विषयी माणसासाठी उपदेश आहे महाराज. पामरालाही नाही, मुमुक्षुलाही नाही. का? कारण मुमुक्षू मोक्षाच्या मार्गाला लागलेला आहे, कधी ना कधी तो पोहोचेलच. पण यामध्ये जो उपदेश आहे तो उपदेश आहे विषयी माणसासाठी. आणि उपदेश कोणता ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. उघडे डोळे
मनुष्य देह चालीत 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 आता उघडी डोळे जरी अद्याप पिनकडे तरी मातीची आकोळे दगड आला पोटासी. दादा आता तरी डोळे उघडा. जरी अद्याप पिनकडे तुला आम्ही इतकं वेळचं सांगतोय की दादा डोळे उघड उघड, तरी तुम्ही डोळे उघडत नाही. मग मात्र तुकाराम महाराज रागावून उपदेश करतात. दगड आला पोटासी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करताय, पण उपदेश करत असताना भाषा मात्र रागवण्याची वापरली. रागावून बोललेत. आता रागावून बोलू नये शास्त्र सांगतं. अजिबात रागावून बोलता येत नाही. रागवण्याचा अधिकारच नाहीये. रागावून बोलू नये शास्त्र सांगतं. कसं बोलावं, माणसाने कसं बोलावं शास्त्र सांगताय. हो सत्यम बृहात प्रियम बृहात न बृहात सत्यमपि अप्रियंच. नाही का, कसं बोलावं ऐका. सत्य बोलावं. कसं सत्य, पण तेही प्रिय असावं. नाही पंकज महाराज, असत्य म्हणजे खोटं बोलू नये. मुलींनो लक्ष द्या, खोटं बोलू नये. खोटं बोलू नये. शाळेत जर शिक्षकाने विचारलं गृहपाठ केला का, नाही केला, असत्य बोलू नये. सांगायचं केलेस केला नाही. कारण विचारलं तर काय सांगा. कारण विचारलं तर खरंच सांगा. टीव्ही पाहत होते, मोबाईल गेम खेळत होते, काय. असत्य बोलू नये. सत्य बोलावं, पण तेही प्रिय बोलावं. सत्य आहे पण अप्रिय आहे असंही बोलू नये. आता हे जरा कठीण वाटतं. मग माऊलीने सोपं केलं ना. माऊलीने अगदी सोपं केलंय. कसं बोलावं. सर्वांच्या परिचयाची ओवी आहे. सर्वांच्या परिचयाच्या सर्वांच्या कानातून हृदयस्थ झालेली ती ओवी आहे. ज्ञानेश्वरीतली फार सुंदर ओवी आहे. काय ओवी आहे. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोला. काय ओवी आहे महाराज माऊलींची. साच आणि मवाळ. साच म्हणजे सत्य आणि मवाळ. मितले. मितले म्हणजे अगदी थोडक्यात. गुरुवर अमृत महाराज एक फार सुंदर सांगायचे. मितले बोलायचं. नाही तर काही लोकांना जर विचारलं कुठून आला, तो सकाळपासून सांगतो सकाळी 6 वाजता उठलो. कळलं ना. पाऊले चालती तिकडे गेलो, बहिर्दिशेला गेलो, दंत धावण केलं, ब्रश केला तुमच्या भाषेमध्ये, मुखमार्जन केलं, ब्रश केला, चहा, बायकोनी चहा आणला, चहा पेला. त्या चहामध्ये साखर कमी होती तर बायकोशी भांडणच झालं. अरे तुला ते कुठे विचारलंय. मग छान बायकोने मस्त शिरा केला, ते खाल्लं. मग स्वयंपाक केला, ते जेवलो. मग बस स्टँडवर गेलो, मग गाडी पकडली आणि आता इथं आलो. कुठून आलात, केव्हा आलात एवढंच विचारलं. कुठून आलात, नागपूरहून आलो. केव्हा आलात, 6:30ला तुमच्या गावात आलो. एवढं सांगायचं. सकाळपासून शेगावला गेलो, इथं गेलो, तिथं गेलो. काय गरज आहे. नाही काय. म्हणून मितले अगदी थोडक्यात. सूत्रबद्ध ज्याला म्हणतात, सूत्रबद्ध अगदी थोडक्यामध्ये बोलायचं. मितले आणि रसाळ. नाही का. रसाळ बोलताना असं वाटलं पाहिजे वा तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकावं. कायचं बोलणं. मितले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ. कल्लोळ म्हणजे काय. कल्लोळ. कल्लोळ म्हणजे काय. कल्लोळ म्हणजे कारंजे. कारंजे म्हणजे तुमच्या गावाजवळचा कारंजा नाही. कारंजा नाही का तुमच्याकडे करते ते करंजेही नाही. करंजे वेगळे, कारंजे. कारंजे म्हणजे काय. त्याला फाउंटन म्हणतात किंवा कल्लोळ. त्याला आपण काय म्हणतो. फाउंटन कळलं का तुम्हाला. कल्लोळ. अरे ते पसारा म्हणते का तुमच्या भागामध्ये. नाही, आमच्या भागामध्ये त्याला कारंजेच म्हणजे कल्लोळ म्हणतात. कल्लोळ.
तुमच्या नाही लक्षात आलं का तुमच्या? फुलोरा नाही हो, फुलोरा वेगळा. फुलोरा आहे वर बांधते. पाण्याचा फवारा, कळलं काय? असं आता कळलं. विठाला विठाला फवारा. आमच्या नागपूरला या फवारा चौकच आहे, पण आता तिथं फवारा नाही आहे. पहिले फवारे उडायचे, त्याला म्हणतात कारंजे, त्याला म्हणतात कल्लोळ. समुद्राचे कल्लोळ उठतात, तरंग उठतात नाही का. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊलीने सांगितलं किंवा तुकाराम महाराज म्हणतात वेचिते वचन जेणेर आहे. पण नामदेवरांचं प्रमाण सांगतो इतकं सुंदर आहे. कसं बोलावं, कसं बोलावं, अगदी थोडक्यात प्रमाण सांगतो. बोल ऐसे बोल, बोल ऐसे बोल, हो बोल ऐसे बोल, 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 बोल ऐसे बोल. जेणे बोले विठ्ठल डोले. काय प्रमाण आहे? बोलू ऐसे बोल. चालू द्या. बोलू ऐसे बोल, कैसे? जेणे बोले विठ्ठल डोले. काय सुंदर प्रमाण आहे. असं बोला माणसाने, जेणे बोले, जेणे बोले, विठ्ठल विठ्ठल जेणे बोले. जेणे बोले विठ्ठल विठ्ठल डोले. जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल, हो बोलू ऐसे बोल. जेणे बोले विठ्ठल डोले, विठ्ठल डोले. जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल, बोलो ऐसे हे नेमकं माझ्याकरिता टाळ्या होत्या का यांच्याकरिता? बघा, तुम्हाला आवडलं, आनंद वाटला. तसं गाणं कोणाला आवडत नाही. तुम्ही रोज इतकं सुंदर गाण्याचा आनंद घेता. आम्हाला एकच दिवस भेटते बुवा, तेही तुमच्याच भागामध्ये कलाकार. काही काही ठिकाणी तो असा आहे, तू चाल मी येतो, तू चाल मी येतोच आहे. नामा म्हणे देवान तुमचे तुम्हीच जेवा. पंकज महाराजाला आमच्या नागपूरची अवस्था माहिती आहे. कलाकाराचा मोठा दुष्काळ आहे. असं पण छान आहे कलाकार. तुम्ही आहे म्हणून मला सुचतं हे सर्व, नाही तर काही सुचत नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. माणसानं असं बोलावं, पण रागावून बोलू नये हे शास्त्र सांगतं. मग मी कशावर बोलतोय? रागावून बोलू नये. पण एक सांगू का? ऐका, रागावून बोलू नये हे जरी शास्त्र असेल, पण अपशास्त्र सांगतंय कुणाला रागवण्याचा अधिकार आहे आणि कुणाला रागवण्याचा अधिकार नाहीये. यालाही
शाखा आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, पंकज महाराज, जबाबदार व्यक्ती जर आपली जबाबदारी बरोबर योग्यपणे सांभाळत नसेल, जबाबदार व्यक्ती त्यांनी आपली जबाबदारी जर बरोबर सांभाळली नाही तर त्याच्यावर रागवावं लागतं. आता तुम्हाला कळलं नसेल तर मी साधं उदाहरण देतो. तुमच्या गावचा सप्ताह सुरू झाला, सुरू व्हायचाच आहे. पंकज महाराज सकाळी तुमच्या गावात आले. आल्यानंतर आजपासून सप्ताह सुरू आहे म्हणे. हो, पखवाज कुठं आहे? तर महाराज तुम्ही तुमचा पखवाज आणलाय का? पहिले असं होतं, तुम्हाला माहिती आहे, गावकरीच पखवाज दे, त्याला शाहीर आहे का नाही आहे. आपले अमृत बाबाजी सोबत हे आहे रामकृष्ण काका चुकेकर, नाव ऐकलं असेल कदाचित. कसाही पखवाज द्या, कसाही पखवाज द्या. आमच्या बाबाजी सोबत रे कसाही पखवाज द्या, चांगलाच वाजवेल. आवाज त्यांच्या वाजवण्यामध्ये वेगळाच आनंद. तुम्ही पाहिलं ना? नाही पाहिलं नाही का रामकृष्ण काका? आता तुम्ही बघितलं महाराज, कोरोनामध्ये गेले ते जबरदस्त मृदंगवादक, आमच्या अमृत बाबाजीचे खास मृदंगवादक. पण त्यावेळेला परिस्थिती अशीच होती की कुठलाच कलाकार आपला पखवाज आणत नव्हता, गावकऱ्यांनीच तो द्यायचा. मग जसा असन तसं पखवाजवानी चुपचापपणे वाजवायचं, निमूटपणे वाजवायचं. आता परिस्थिती अशी आहे की स्वतःचा पखवाजही आणायचा आणि स्वतःचे टाळे घेऊन यायचे. महाराज तुम्हीच तुमचे घेऊन या बरं, आपल्याला आपल्या गळ्यासोबतच राहायचं. एक आहे. पण पखवाज पूर्वीचा काय, पंकज महाराजांनी सांगितलं पखवाज कुठं आहे, पखवाज कुठं आहे. ते महाराज पखवाज नाही आणणार आहे, पखवाज कुठं आहे. गावकऱ्याने सांगितलं महाराज पखवाज आहे पण फुटेल आहे, मग त्याला दुरुस्त करून आणा. तुमच्या गावातल्या एका चांगल्या व्यक्तीने, जो मंडळाचा अध्यक्ष आहे, त्यांनी सांगितलं एका पोराला, बाळा पखवाज घे, अकोल्याला जा आणि पखवाज आजच्या आज दुरुस्त करून आण. हा पठ्ठा गेला कुठे कुठे, अकोल्याला गेला. दुकानात गेला, सांगितलं दादा पखवाज दुरुस्त कर. पखवाज जो दुरुस्त करतो त्याला तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, आमच्या नागपूरला त्याला बसोड म्हणतात, बसोड. त्यांनी सांगितलं दादा माझ्याकडे पुड्या रेडी नाहीये, मी बनवतो, कमीत कमी 8 दिवस लागेल. किती दिवस लागेल? 8 दिवस. आणि पखवाज कधी पाहिजे? आज. हे असं होतं, गिराईक सांगकाम्या म्हणे काही हरकत नाही, चालते चालते असं म्हणे. हो, मग आता तुम्ही कुठं जाता म्हणे? अकोल्याला सासूरवाडीचा आहे माही. हा गेला सासूरवाडीला. सासूरवाडीला गेल्याने सांगितलं, सासूबाईने आग्रह केला म्हणे जावई बापू कोरोनापासून आलेच नाही, दिवाळी सुरू आहे म्हणे, 8 दिवस राहणं. ह्या म्हणे काही हरकत नाही, सांग काम्या बाळू काही हरकत नाही. इकडं पखवाज काही आला नाही, इकडनं तिकडनं कसा तरी पखवाज आणला. सप्ताह झाला, काला झाला आणि पंगतही झाल्या आणि शेवटच्या पंक्तीला हे पखवाज घेऊन आलो अकोल्यावाला. 8 दिवस आलाच नाही, ना फोन ना काहीच ना काही. हे कधी आलं? 8 दिवसानंतर, काल्याच्या दिवशी, ते शेवटच्या पंक्तीला. सगळे महाराज लोक गावी गेल्यानंतर घ्या पखवाज, आता काय त्या पखवाजची पूजा करा. मग आता मला सांगा, अध्यक्षांनी त्याच्यावर रागवावं की त्याची पूजा करावी? काय करावं? त्याचा रागवावंच लागेल का? कारण स्वतःची जबाबदारी विसरला. हे मुलं असतात नाही, मुलं 10वीचे पेपर आहेत, मुलांचं कार्य काय, जबाबदारी काय की त्यांनी अभ्यास करावा. हे जबाबदारी पोरांची आहे ना. पण हे मुलं जर अभ्यास न करता व्हिडिओ गेम खेळत असेल, टीव्ही पाहत असेल, तर अशा वेळेला मायबापांनी रागवावं की नाही रागवावं? रागवावंच लागतं. अरे जबाबदार माणूस स्वतःची जबाबदारी जर बरोबर पार करत नसेल ना, तर त्याला रागवावं लागतं. तुकाराम महाराज उगीच रागवत नाही, त्याला कारण आहे. कारण काय? अभंगाचं 2रं चरण. मनुष्य
तुलाच रागवत नाही. अरे रागवणे आमच्या रक्तातच नाहीये.